श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. सुप्रभातम. नमस्कार. सिया ऑफिशियलवर आपले सुस्वागतम. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. आज आपण महाभारतातल्या पहिल्या खंडातल्या आदिपर्वातले हिडिंब पर्व पुढे वाचायला सुरुवात करूया. वैशंपायन पुढे सांगू लागले, हिडिंबेला जाऊन पुष्कळ वेळ लोटला आहे याची जाणीव होताच राक्षसेश्वर हिडिंब त्या वृक्षावरून खाली उतरला आणि लगोलग पांडव जेथे होते त्या ठिकाणी गेला. त्याचे डोळे लालबुंद होते, त्याचे हात विशाल होते, त्याचे दात अणुकुचीदार होते आणि एकंदरीत तो भयानक दिसत होता. असला तो भेसूर राक्षस येत आहे असे दिसताच हिडिंबेची चलबिचल झाली आणि ती भीमसेनाला म्हणाली, हा दुरात्मा नरभक्षक क्रोधाने खवळून जाऊन इकडे येत आहे. आता मी तुला सांगते त्याप्रमाणे तू कर आणि तसे करावयास तुझ्या भावांनाही सांग. पराक्रमी वीरा, माझ्या मनात येईल त्याप्रमाणे मी कुठेही संचार करू शकते. राक्षसाच्या नैसर्गिक सामर्थ्याने मी युक्त आहे. माझ्याकडे बैस, मी तुला अंतरिक्षातून घेऊन जाईन. हे शत्रुघ्ना, या तुझ्या भावांना जागे कर, आईला देखील जागी कर. तुम्हा सर्वांना मी उचलून घेईन आणि अंतरिक्षातून जाईन. भीम म्हणाला, नितंबिनी, तू मुळीच घाबरू नकोस. मी इथे असल्यावर त्याची काय त्रास लागली आहे. सुंदरी, तुझ्या डोळ्या देखत मी त्याचा मुर्दा पाडीन. तुझे मन अस्वस्थ झालेले दिसते, पण हा नीच राक्षस माझ्या पासंगालाही पुरावयाचा नाही. हातघाईचा प्रसंग आला तर माझा तडाखा त्याला सहन होणे शक्य नाही. त्यालाच काय, पण सगळे राक्षस एकवटले तरीही त्यांनाही हे अशक्य आहे. गजराजाच्या सोंडेप्रमाणे पुष्ट असलेले माझे हात पहा, अर्गलेप्रमाणे अडसराप्रमाणे असलेल्या माझ्या मांड्या पहा आणि माझी भरदार छाती पहा. माझा पराक्रम इंद्राच्या पराक्रमाच्या तोडीचा आहे. आज त्या पराक्रमाची तुला चुणूक दिसेल. नितंबिनी, मी मानव आहे अशा कल्पनेने तू मला क्षुद्र लेखू नकोस. हिडिंबा म्हणाली, पुरुष श्रेष्ठा, देवांप्रमाणे तेजस्वी असलेल्या तुला मी क्षुद्र लेखत नाही, पण माझा राक्षस भाऊ माणसांना किती भारी आहे याची मला चांगलीच कल्पना आहे. वैशंपायन म्हणाले, भीमसेन हिडिंबेबरोबर असे बोलत असता राजा जन्मेजया त्याचे सारे बोलणे क्रोधाने खवळलेल्या त्या नरभक्षक राक्षसाने ऐकले. इतक्यात हिडिंबेने मानवी स्त्रीचे शरीर धारण केले आहे हे त्याच्या लक्षात आले. तिने केसात फुलांचा गजरा घातला होता. तिचे वदन पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे मनोज्ञ दिसत होते. तिच्या भुवया रेखीव होत्या, नाक चाफेकळीप्रमाणे होते, डोळे पाणीदार होते आणि केस कुरळे होते. तिची नखे नाजूक व मोहक होती आणि तिची त्वचा अगदी मुलायम होती आणि अतिशय झिरझिरीत तलम वस्त्र तिने परिधान केले होते. अशा प्रकारे अतिशय मनोहरी मानवी स्त्रीचे तिचे रूप पाहताच तिचे चित्त कोणातरी पुरुषावर जडले असले पाहिजे अशी त्या नरभक्षक हिडिंबाला शंका आली आणि तो क्रोधाने बेभान झाला. आपल्या बहिणीवर कमालीचा चिडलेला तो राक्षस आपले मूळचेच बटबटीत असलेले डोळे फाडफाडून तिला म्हणाला, मला भोजन केव्हा मिळते याची मी वाट बघत असताना माझ्या मार्गात कोण हा नीच अडथळा आणीत आहे. हिडिंबे, कोणीतरी तुला भुरळ घातली आहे आणि तू हुरळून गेली आहेस. माझ्या संतापाची तुला भीती वाटत नाही का? पुरुषाच्या मोहाला बळी पडून तुझे अहित करू पाहणाऱ्या कुलटे, माझे अहित करू पाहणाऱ्या कुलटे, धिक्कार असो तुला. आपल्या घराण्यातील मागच्या सर्व राक्षस श्रेष्ठांच्या कीर्तीला तू कलंक लावला आहेस. ज्या या मानवांचा आधार घेऊन माझे तू फार मोठे नुकसान केले आहेस त्या सर्वांचे मी आता तुझ्याबरोबरच निर्दालन करून टाकतो.
अशा प्रकारे हिडिंबेला खडसावून लालबुंद डोळे असलेला तो हिडिंब दात आवळून पांडवांना मारण्याच्या इराद्याने झेप टाकून पुढे आला. हिडिंबाने झेप टाकलेली पाहताच शत्रूंना पाणी पाजणाऱ्या वीरांमध्ये श्रेष्ठ असलेल्या तेजस्वी भीमसेनाने त्याला यथेच्छ गाली प्रदान केले आणि थांब, तिथेच थांब असे त्याला उद्देशून जबर देऊन भीमसेन त्याला म्हणाला. वैशंपायन म्हणाले, आपल्या बहिणीवर संतापलेल्या त्या हिडिंब राक्षसाकडे पाहून भीमसेन कुत्सितपणे हसला आणि त्याची हेटाळणी करून म्हणाला, शांतपणे गाढ झोपलेल्या या माझ्या भावांना जागे करण्याची गरज काय? हिडिंबा, अधमा, नरभक्षक राक्षसा, असेल नसेल तेवढा जोर करून तू माझ्यावर धावून ये. प्रहार करायची खुमखुमी आहे ना तुला? मग माझ्यावरच प्रहार कर. स्त्रीवर प्रहार करणे तुला शोभत नाही. दुसरे असे की हिने तुझा काहीच अपराध केला नाही. तुझा अपराध केला आहे तो दुसऱ्यानेच, म्हणजे मीच. या कामिनीचा आता स्वतःवर ताबा राहिलेला नाही. मनावर सत्ता गाजवणाऱ्या मदनाने प्रेरणा केल्यामुळेच ही माझ्यावर भाळली आहे. राक्षसांच्या कीर्तीला कलंक लावणाऱ्या दुरात्म्या, तुझ्याच आज्ञेवरून ही तुझी बहीण इकडे आली आणि माझे मोहक रूप पाहताच ही लज्जावती माझ्या प्रेमात पडली. यात तुझा कोणता अपराध केला आहे बरे तिने? अपराध जर कुणाचा असलाच तर तो मदनाचा आहे. त्याच्यासाठी हिला दूषण देत बसू नको. नीचा अधमा, मी इथे उभा असताना एका स्त्रीवर हात टाकणे तुला जमायचे नाही. नरभक्षक राक्षसा, तू एकटा आणि मी एकटा, अशी आपल्या दोघांचीच झुंज झाली पाहिजे. मी एकटाच आज तुला जीवे मारतो. अक्राळ विक्राळ हत्तीच्या पायाखाली सापडलेल्या माणसाचा जसा खुरदळा होतो तसा माझ्या ताकदीमुळे चिरडल्या गेलेल्या तुझ्या मुंडक्याच्या आज चिंधड्या होतील. आज आपल्या हाणामारीत तुझा अवतार संपला आणि तू मरून जमिनीवर पडलास, म्हणजे आकडीसारखे चोच असलेले कंक पक्षी, बहिरी ससाणे आणि कोल्हे मोठ्या आनंदाने तुझ्या अंगाचे लचके तोडतील. पाहता पाहता या अरण्यातल्या एकूण एक राक्षसांना मी निर्दाळून टाकतो. या अरण्यात तू माणसे मारून खात होतास, यामुळे ते अगदी ओंगळ बनले आहे. सिंह ज्याप्रमाणे एखाद्या बलाढ्य हत्तीला ओढीत नेतो, त्याप्रमाणे हे राक्षसा, पर्वताप्रमाणे प्रचंड असलेले तुझे धूळ मी फिरून फरफटत ओढीत नेईन आणि हा चमत्कार तुझी बहीण पाहिल. नीच राक्षसा, मी तुझे तळपट करून टाकले, म्हणजे वनात वास्तव्य करणारे लोक अगदी निर्धास्तपणे या अरण्यात हिंडू लागतील. हिडिंब म्हणाला, अरे माणसा, उगाच का बरे गर्जना करीत आहेस? तुझ्या बढाईचा उपयोग तो काय? प्रत्यक्ष कृती करून दाखव आणि मगच बडबड कर. वेळ कशासाठी दौडत आहेस? तू स्वतःला फार जबरदस्त आणि जवान मर्द समजत आहेस, पण आज माझ्याशी तुझा सामना झाला म्हणजे ताकदीत तुझ्यापेक्षा मीच वर चढ आहे हे तुला कळून येईल. या तुझ्या भावांना मारण्याची माझी मुळीच मर्जी नाही. झोपू दे त्यांना खुशाल. दुरात्म्या, मला वाटेल तसे कडू बोलणाऱ्या तुलाच फक्त मी आज मारणार आहे. तुझ्या अंगातले रक्त मी प्रथम प्राशन करीन, नंतर या तुझ्या भावांनाही मी मारीन आणि तुम्हाला सर्वांना निर्दाळल्यावरच माझा अपराध करणाऱ्या या हिडिंबेचाही मी खांटोळी करून टाकीन. आज आपण इथे थांबूया. पुढची कथा आपण उद्या वाचूया. माझ्या सिया ऑफिशियलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया आत्ताच सबस्क्राईब करा आणि दररोज महाभारत कथा ऐकण्याचा आनंद अवश्य घ्या. बाजूच्या बेलवर क्लिक करून लाईक करायला विसरू नका. शेअर करा, कमेंट करा आणि राधे राधे लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण.